नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मनीषा आणि आता आपण आहोत मनीषाज किचनमध्ये. आणि आज आपण बघत आहोत जीत वड्याची भाजी. तर हे वडे आहेत, हे हरभऱ्याच्या डाळीचे वडे केलेले आहेत मी. याची रेसिपी मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, ते तुम्ही बघा. आता आपल्याला याची भाजी करायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे सुकं खोबरं आहे अर्धी वाटी मी भाजून घेतले, कांदा भाजून घेतला आहे, आलं लसूण आणि कोथिंबीर. आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे. आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे मोहरी, जिरं, हळद, हिंग, गरम मसाला, लाल तिखट, हा घरी केलेला मसाला आहे, कांदा लसूण मसाला आणि मीठ. आता आपण हे वाटून घेऊयात आणि मग भाजी फोडणीला देऊया. आता आपण भाजीला सुरुवात करूया. तर मी भांड्यात तेल टाकले, तर तेल तापले, त्याच्यात आपण टाकूयात मोहरी फोडणीला. मोहरी तडतडली, त्याच्यात टाकायचे जिरं. जिरं फुललं की आता आपण हे जे वाटून घेतले, आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा, हे चांगलं बारीक गॅसवर परतून घेऊयात, चांगलं तेल सुटेपर्यंत. आता आपण ह्याच्यात टाकूयात मसाले. आपण थोडासा हिंग टाकूयात, अर्धा चमचा हळद टाकूयात. हा कांदा लसूण मसाला आहे घरी केलेला. तिखट तुम्ही तुमच्यानुसार घ्या, मी हा 2 चमचे टाकते आणि 1 चमचा लाल तिखट टाकूयात. हे तिखट आहे. आता हे चांगलं आपण परतून घेऊयात मसाले. आता मसाले खाली लागू नयेत म्हणून आपण थोडंसं 1 चमचाभर पाणी घालूयात, म्हणजे मसाले खाली करपणार नाही. त्याला चांगलं तेल पण सुटेल आणि रंगही चांगला येतो. पाणी घातल्याने आहे ना, त्याच्यात खाली मसाले लागत नाहीत, हे लक्षात घ्या. आता मसाले चांगले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता हे थोडंसं आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकूयात, अर्धा चमचा. बघा आता 1 मिनिटभर परतून झाले, छान त्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ घालूयात. लक्षात घ्या, आपल्या भजीमध्ये सुद्धा मीठ आहे त्या वड्यामध्ये, त्याच्यामुळे मसाल्याच्या हिशोबानेच तुम्ही मीठ घाला. भाजी तुम्हाला किती दाटसर हवी आहे, किती पातळ हवी आहे, आता ते खूप खारट होईल. ह्याच्यामध्ये मी ते वाटण होतं त्याच वाटीत थोडं पाणी घेतलं आहे. तुम्हाला किती रस्सा हवा आहे तसा करायचा आहे. हा ठेवताना थोडासा पातळ ठेवायचा आहे, कारण ते वडे टाकले ना किंवा भाजी परत थोडीशी घट्ट होते, त्याच्यामुळे करताना थोडंसं पातळच करायचा आहे रस्सा. 3 ते 4 लोकांसाठी भाजी पुरेशी होते. आता ह्याला चांगली उकळी येऊ दे. उकळी आली की आपल्याला त्याच्यात ते वडे टाकायचे. आता मी याला झाकण लावून ठेवते, म्हणजे उकळी येईल पटकन. आता आपण ह्याला उकळी आली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे वडे टाकूयात. हे वडे असे सुद्धा खायला छान लागतात, तुम्ही खाऊन बघा. आणि अशी आता हे थोडीशी शिजेपर्यंत ही भाजी मोठ्या गॅसवरती आपण उकळून देऊयात. तर चांगली उकळी आली, थोडीशी कोथिंबीर टाकूयात. गॅस मोठाच ठेवूयात 2 मिनटं आणि मग बारीक गॅसवर ठेवू, म्हणजे वडे त्याच्यामध्ये छान शिजतील. आता आपण बारीक गॅस करू आणि ह्याच्यावर झाकण ठेवू 2 मिनटासाठी. 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटामध्ये ही भाजी तयार आहे. आपली जीत वड्याची भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता. ही भाजी जास्त घट्ट नाही करायची, थोडी पातळ ठेवायची, कारण ही जशी गार होईल तसं ही भाजी घट्ट होत जाते. नंतर ते असे खूप गोठून जाते, मग ते घट्ट भाजी खायला मजा नाही. थोडीसा रस्सा असेल ना तर छान वाटते. तर आपली अशी ही मनीषाज किचनची जीत वड्याची भाजी रेडी आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, नवीन रेसिपीजसाठी कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.